15 मई को मध्यरात्रि 2:15 बजे से 2:30 बजे के दौरान थाना कलमना पुलिस थाना अंतर्गत गुरु घासीदास सतनामी समाज मानव उत्थान ट्रस्ट मिनीमाता नगर कलमना के गुरुद्वारे के लोहे के दरवाजे का ताला तोड़कर किसी अज्ञात आरोपी ने दान पेटी से लगभग 1 से 1.5 लाख रुपए चोरी कर लिए थे। इस चोरी की घटना के बाद मिनीमाता नगर निवासी नरेंद्र हीरालाल बामेल की शिकायत के आधार पर कलमना पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ धारा 457, 380 आईपीसी के तहत मामला दर्ज किया गया था। जांच में थाना कलमना पुलिस ने विश्वसनीय जानकारी के आधार पर जाल बिछाया और आरोपी हिमांशु प्रवीण यादव उम्र 22 वर्ष नालंदा नगर, अजनी सुजल राजूगिरी उम्र 20 वर्ष न्यू कैलाश नगर मानेवाड़ा रोड को हिरासत में लेकर पूछताछ करने पर आरोपियों ने चोरी का उपरोक्त अपराध कबूल कर लिया है। अपराध में आरोपी गिरफ्तार कर लिया गया है। आरोपियों के कब्जे से कुल 20,567 रुपए मूल्य के 1 रुपए, 2 रुपए एवं 5 रुपए के सिक्के एवं नोट बरामद किए गए हैं। 15/5/24 रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास गुरु घासीदास सतनामी मानव समाज संस्थान मिनीमाता नगर येथे मंदिर आहे, त्या ठिकाणी मेन गेट तोडून काही चोरट्यांनी दानपेटी तोडून त्यातला काही पैसा घेऊन गेले अशी खबर मिळताच आमचे डीव्ही स्टाफ आणि सर्व त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर CCTVचा सहारा घेऊन त्यामध्ये आम्हाला 2 ते 3 आरोपी आढळून आले। त्या आरोपीकडे त्यांना तात्काळ दुसऱ्या दिवशी आम्ही अटक केली। अटकेनंतर त्यांच्याकडून आम्हाला 20,566 रुपयाचा माल रिकवर करण्यात आला। हे दोघेही आरोपी अजनीच्या हद्दीतले राहणारे आहेत। यांच्यासोबत आणखी 2 आरोपी आहेत, ते अजूनही फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे। चोरी करणारे हे कुठलाही व्यवसाय करत नाही, त्यांचं दैनंदिन दिनचर्या चालवण्यासाठी ते चोरी करत होते आणि त्या माध्यमातूनच त्यांनी चोरी केली आहे। पकडलेले आरोपी आहे हिमांशु प्रवीण यादव वय 22 वर्ष आणि सुजल राजूगिरी वय 20 वर्ष, हे दोघेही पोस्टे अजनी या हद्दीतले राहणारे आहे। आमच्यासोबत ASI गंगाधर मुटकुरे आणि त्यांची DB's टीम आणि PSI रामलोट साहेब या सर्वांच्या सोबत 24 संध्याकाळी 7:30च्या सुमारास आम्हाला खबर मिळाली की अशा ठिकाणी निर्बंधित तंबाखू जो आहे त्याचा साठा आहे आणि ते इथून कुठेतरी घेऊन जाणार आहे ते विकण्यासाठी अशी माहिती मिळताच आमचे पोलीस स्टाफ PSI ताठे आणि असा स्टाफ तिथे पोहोचल्यावर आम्ही रेड केली। रेडनंतर आम्हाला असं कळलं की त्या ठिकाणी जवळपास 6-7 लाखाचा माल तिथे मिळून आल्यानंतर त्यामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत। मतीन उर्फ मदीन शेख वल नवाज शेख 36 राहणार सक्करदरा आणि दुसरा आरोपी आहे असलम खान उर्फ अशरफ खान वल महमूद खान वय 28 वर्ष राहणार अजनी आणि यामध्ये एक पाहिजे आरोपी आहे रोहित हरिप्रसाद पांडे 25 ते 30 वयोगटातील आहे, हा भंडारा जिल्ह्यातील राहणारा आहे। टोटल आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे 6,91,062 रुपयाचा। यामध्ये 70,000ची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडी आहे आणि सुगंधित तंबाखू सुगंधित पान मसाल्याचा माल आहे 6,21,000। यामध्ये पोलिसांनी एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। त्यामध्ये पांढऱ्या गाडीचा वापर करण्यात आलेला होता। त्या गाडीचा नंबर आहे MH49 BT 8835। त्यामध्ये PSI सुशील ताठे आणि DB। नागपुर समय, गली से दिल्ली तक।